चालू घडामोडी जुलै 2024 राजकीय व घटनात्मक घडामोडी पार्ट 3। पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाची खाते वाटप जाहीर। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या सरकारच्या नवीन मंत्रिमंडळाचे खाते वाटप जून 2024 मध्ये जाहीर झाले। केंद्रीय मंत्रिमंडळात एकूण 71 जणांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे। मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार आणि 36 राज्यमंत्री आहेत। महाराष्ट्रातील मंत्री NDA 3.0 आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्रातील 6 खासदारांचा समावेश करण्यात आला आहे। ते म्हणजे भाजपचे नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना कॅबिनेट मंत्री म्हणून कायम ठेवण्यात आले आहे। महाराष्ट्रातील भाजपच्या एकमेव महिला खासदार रक्षा खडसे आणि प्रथमच खासदार मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रीपदे मिळाली। प्रतापराव जाधव शिवसेना शिंदे गट यांना स्वतंत्र प्रभारसह राज्यमंत्री आणि रामदास आठवले RPI काँग्रेस आठवले गट यांना राज्यमंत्रीपद मिळाले आहे। मंत्रिमंडळ यादी। कॅबिनेट मंत्री नरेंद्र मोदी भाजप, कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, सर्व महत्त्वाचे धोरणात्मक मुद्दे आणि कोणत्याही मंत्र्याला न दिलेली इतर सर्व खाती। राजनाथ सिंग भाजप संरक्षण, अमित शाह भाजप गृह सहकार, नितीन गडकरी भाजप परिवहन महामार्ग, JP नड्डा भाजप आरोग्य कुटुंब कल्याण खाते आणि रसायन, शिवराज सिंग चौहान भाजप कृषी शेतकरी कल्याण ग्रामविकास, निर्मला सीतारामन भाजप अर्थ आणि कॉर्पोरेट अफेअर्स, डॉक्टर S जयशंकर भाजप परराष्ट्र व्यवहार, मनोहरलाल खट्टर भाजप गृहनिर्माण नगरविकास आणि ऊर्जा, पियुष गोयल भाजप वाणिज्य आणि उद्योग, धर्मेंद्र प्रधान भाजप शिक्षण, सर्वानंद सोनोवाल भाजप बंदरे जहाज बांधणी जलमार्ग, डॉक्टर वीरेंद्र कुमार भाजप समाज कल्याण आणि सामाजिक न्याय, प्रल्हाद जोशी भाजप ग्राहक अन्नधान्य सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि अपारंपरिक ऊर्जा, जोएल ओराम भाजप आदिवासी व्यवहार, गिरिराज सिंग भाजप वस्त्र उद्योग, अश्विनी वैष्णव भाजप रेल्वे माहिती व प्रसारण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, ज्योतिरादित्य सिंधिया भाजप दूरसंचार ईशान्य विकास, भूपेंद्र यादव भाजप पर्यावरण वने आणि हवामान बदल, गजेंद्र सिंग शेखावत भाजप सांस्कृतिक कार्य पर्यटन, अन्नपूर्णा देवी भाजप महिला व बालविकास बालकल्याण, किरण रिजिजू भाजप संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक, हरदीप सिंग पुरी भाजप पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, डॉक्टर मनसुख मांडविया भाजप कामगार आणि रोजगार क्रीडा आणि युवा कल्याण, G किशन रेड्डी भाजप कोळसा आणि खाण, CR पाटील भाजप जलशक्ती, HD कुमारस्वामी जनता दल सेक्युलर अवजड उद्योग आणि स्टील, राम मोहन नायडू तेलुगू देशम पार्टी नागरी उड्डाण, चिराग पासवान लोक जनशक्ती पार्टी अन्न प्रक्रिया उद्योग, जिंतराम मांझी हिंदुस्तान आवाम मोर्चा सूक्ष्म लघु उद्योग आणि मध्यम उद्योग, राजीव रंजन सिंग जनता दल युनायटेड पंचायत राज मत्स्य पशु संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार, इंद्रजीत सिंग राव भाजप सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी नियोजन आणि संस्कृती, डॉक्टर जितेंद्र सिंग भाजप विज्ञान आणि तंत्रज्ञान भूविज्ञान पंतप्रधान कार्यालय कार्मिक सार्वजनिक तक्रारी अणुऊर्जा आणि अंतराळ, अर्जुन राम मेघवाल भाजप कायदे आणि न्याय संसदीय कामकाज, प्रतापराव जाधव शिवसेना शिंदे गट आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण, जयंत चौधरी राष्ट्रीय लोकदल कौशल्य विकास उद्योजकता शिक्षण, राज्यमंत्री रक्षा खडसे भाजप क्रीडा आणि युवा कल्याण, मुरलीधर मोहोळ भाजप सहकार नागरी उड्डाण, रामदास आठवले RPI आठवले सामाजिक न्याय आणि सबलीकरण, जितीन प्रसाद भाजप वाणिज्य आणि उद्योग इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, श्रीपाद नाईक भाजप ऊर्जा नवीन आणि पारंपरिक, पंकज चौधरी भाजप अर्थ, कृष्णपाल भाजप सहकार, नित्यानंद राय भाजप गृह, V सोमन्ना भाजप जलशक्ती आणि रेल्वे, प्राध्यापक SP सिंग बघेल भाजप मत्स्य पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि पंचायत राज, शोभा करंदलाजे भाजप लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग कामगार आणि रोजगार, कीर्तिवर्धन सिंग भाजप पर्यावरण वने आणि हवामान बदल
परराष्ट्र. BL वर्मा भाजप ग्राहक संरक्षण, अन्न पुरवठा आणि सार्वजनिक वितरण, सामाजिक न्याय आणि सबलीकरण. शांतनू ठाकूर भाजप बंदरे, जलमार्ग आणि जलवायू. सुरेश गोपी भाजप पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि पर्यटन. डॉक्टर L मुरुगन भाजप महिला, माहिती प्रसारण आणि संसदीय कामकाज. अजय टमटा भाजप परिवहन आणि महामार्ग. बंडी संजय कुमार भाजप गृह. कमलेश पासवान भाजप ग्रामविकास. भागीरथ चौधरी भाजप कृषी आणि शेतकरी कल्याण. सतीशचंद्र दुबे भाजप कोळसा आणि खाण. संजय शेठ भाजप संरक्षण. रवींद्र सिंग बिट्टू भाजप अन्न प्रक्रिया उद्योग आणि रेल्वे. दुर्गादास उईके भाजप आदिवासी. सुकांता मुजुमदार भाजप शिक्षण आणि ईशान्य भाग विकास. सावित्री ठाकूर भाजप महिला व बाल कल्याण. तोकन साऊ भाजप गृह आणि नगर विकास. डॉक्टर राजभूषण चौधरी भाजप जलशक्ती. भूपती राजू श्रीनिवास वर्मा भाजप अवजड उद्योग आणि स्टील. हर्ष मल्होत्रा भाजप कॉर्पोरेट अफेअर्स, परिवहन आणि महामार्ग. निमुबेन बंबानिया भाजप ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरण. जॉर्ज कुरियन भाजप अल्पसंख्याक, मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय. पवित्रा मार्गरिटा भाजप परराष्ट्र आणि वस्त्र उद्योग. रामनाथ ठाकूर जनता दल युनायटेड, कृषी आणि शेतकरी कल्याण. अनुप्रिया पटेल जनता दल, अपना दल यस, आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते आणि रसायन. डॉक्टर चंद्रशेखर पेम्मासानी तेलुगू देशम पार्टी, ग्रामविकास आणि दूरसंचार. 4 राज्याचे विधानसभा निवडणूक निकाल. 18व्या लोकसभा निवडणुकीच्या सोबत आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या 4 राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. जून 2024 मध्ये हे निकाल जाहीर झाले. आंध्र प्रदेशमध्ये 175 पैकी 135 जागा जिंकत चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली तेलुगू देशम पक्षाने युवाजन श्रमिका रायथू काँग्रेस पक्षाचा पराभव करत सत्तांतर घडविले. ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने 78 जागांवर बहुमत मिळवून बिजू जनता दलाच्या नवीन पटनायक यांचा 24 वर्षाचा मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ संपवला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या 60 जागांपैकी भाजपने 46 जागा जिंकत सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्षाने 32 सदस्यीय विधानसभेत 31 जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा सिक्कीममध्ये सत्ता मिळविली आहे. आंध्र प्रदेशमधील पक्षनिहाय जागा. तेलुगू देशम पार्टी 135, जनसेना पक्ष 21, युवाजन श्रमिक रियतू काँग्रेस पार्टी 11, भारतीय जनता पक्ष 8, एकूण 175. ओडिशामधील पक्षनिहाय जागा. भारतीय जनता पक्ष 78, बिजू जनता दल 51, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 14, भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी 1, अपक्ष 3, एकूण 147. अरुणाचल प्रदेशमधील पक्षनिहाय जागा. भारतीय जनता पक्ष 46, नॅशनल पीपल्स पार्टी 5, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 3, अरुणाचल पीपल्स पार्टी 2, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1, अपक्ष 3, एकूण 60. सिक्कीममधील पक्षनिहाय जागा. सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा 31, सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट 1, एकूण 32. चंद्रबाबू नायडू चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील गन्नावरम विमानतळाजवळ केसरपल्ली IT पार्कमध्ये 12 जून 2024 रोजी TDP पक्षाचे नेते चंद्रबाबू नायडू यांनी चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच जनसेना पक्षाचे नेते पवन कल्याण यांना उपमुख्यमंत्री पद मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत राज्यात TDP, जनसेना पार्टी आणि भाजपने YSRCP आणि इंडिया आघाडीचा पराभव केला होता. चंद्रबाबू नायडू हे कुप्पम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. चंद्रबाबू नायडू. नारा चंद्रबाबू नायडू हे 1995 ते 1999, 1999 ते 2004, 2014 ते 2019 आणि 2024 ते आतापर्यंत असे एकूण 4 वेळा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. नायडू हे आंध्र प्रदेशचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले व्यक्ती आहेत. ते तेलुगू देशम पार्टी TDPचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात नायडू हे संजय गांधींचे जवळचे समर्थक होते. नंतर त्यांनी तेलुगू देशम पार्टी TDP मध्ये प्रवेश केला आणि ते TDPचे संस्थापक NT रामाराव यांचे जवळचे सहकारी बनले. ते 1978 मध्ये पहिल्यांदा आंध्र प्रदेश विधानसभेवर निवडून आले. नायडू यांचा मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ माहिती तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर केंद्रित होता. मोहन मांझी. ओडिशाचे नवीन मुख्यमंत्री मोहन मांझी यांच्या नेतृत्वाखाली ओडिशातील पहिल्या
भाजप सरकारचा शपथविधी सोहळा 12 जून 2024 रोजी भुवनेश्वर येथे पार पडला. या समारंभात 4 वेळा आमदार आणि आदिवासी नेते 53 वर्षीय मोहन चरण मांझी यांनी ओडिसाचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. जनता मैदानावर राज्यपाल रघुबर दास यांनी त्यांना गोपनीयतेची आणि पदाची शपथ दिली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पटनागचे आमदार के.व्ही. सिंग देव यांनी निमापारा विधानसभा मतदारसंघातून नवोदित प्रवती परिदा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. माजी सरपंच असलेले मांझी हे केओंझर विधानसभा मतदारसंघातून 4 वेळा आणि विद्यमान आमदार आहेत. त्यांनी 2000, 2004, 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुका जिंकल्या. मांझी यांनी 1987 मध्ये झुमपुरा हायस्कूलमधून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि 1990 मध्ये आनंदपूर कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यांनी चंद्रशेखर कॉलेजमधून BA आणि ढेकनाल लॉ कॉलेजमधून LLB केले. सरस्वती शिशु विद्या मंदिर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाळेत मोहन चरण मांझी यांनी गुरुजी म्हणून त्यांची कारकीर्द सुरू केली. मागील विधानसभेत भाजपचे मुख्य प्रदूत राहिलेले मांझी हे संताल जमातीचे आहेत आणि ओडिसातील विद्वान आदिवासी आवाजांमध्ये त्यांची गणना केली जाते. पेमा खांडूंची अरुणाचलच्या मुख्यमंत्रीपदी हॅट्रिक. अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरमध्ये 13 जून 2024 रोजी मांझी मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 44 वर्षीय खांडू हे भारतातील सध्याचे सर्वात युवा मुख्यमंत्री आहेत. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल निवृत्त के.टी. पटनाईक यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. चोना मे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मोनपा जमातीतील पेमा खांडू हे गौतम बुद्धांना मानतात. ते प्रामुख्याने चीनच्या सीमेजवळ असलेल्या तवांग येथे राहतात. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून पदवी मिळविली. खांडू क्रीडाप्रेमी असून त्यांना फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन व व्हॉलीबॉल या खेळाची आवड आहे. पेमा खांडू यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे 2011 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यानंतरच पेमा खांडू यांच्या खऱ्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. वर्षभरापूर्वी 2000 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या खांडू यांनी वडिलांच्या मुक्तो मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकली. 2014 मध्ये खांडू मुक्तोमधून बिनविरोध विजयी ठरले आणि जलसंपदा विकास व पर्यटन मंत्री झाले. नवाब तुर्की सरकारमध्ये त्यांची नगरविकास मंत्री म्हणून नियुक्ती झाली. परंतु त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी मंत्रिपद सोडले आणि काँग्रेसवर नाराज असलेले नेते कालिको पुल यांची बाजू घेतली. 2016 मध्ये घटनात्मक पेच प्रसंगामुळे जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली तेव्हा खांडू हे भाजपच्या पाठिंब्याने कालिको पुलच्या नेतृत्वाखाली भाजपचे मंत्री झाले. परंतु नंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या निर्णयाला घटनाबाह्य ठरवले आणि तुकी यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रीपद आले. परंतु तुकी यांनी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याच्या काही तास आधीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि वयाच्या 37व्या वर्षी खांडू जुलै 2016 मध्ये सर्वाधिक तरुण मुख्यमंत्री झाले. 2 महिन्यानंतर सप्टेंबर महिन्यात खांडू यांनी 43 काँग्रेस आमदारासह पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल PPA मध्ये प्रवेश केला आणि डिसेंबरमध्ये त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये पेमा खांडू मुक्तो विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाले आणि कोणत्याही राजकीय अडथळ्याशिवाय मुख्यमंत्री झाले.